ट्रकमध्ये पेट्रोलला ऑइल मिळवावं लागतं. 1 लिटरला 40 ml. पुढी पण येते 2T ऑइलची. 40 ml ऑइल आपण 1 लिटर पेट्रोलमध्ये मिळवलं तर एकदम मस्त सफिशियंट चालतं मस्त. आणि जे पोस्ट स्ट्रोक येतं त्याला कोर पेट्रोल पण चालतं. होतं काय कधी कधी आपण कोणाला दिलं समजा त्याचं फवारणी चालू आहे, फवारता 2-1 टाक्याचं राहिलं तर त्यानं जर कधी समजा गाडी तर सगळ्याजवळ तिळच शेतातच राहते, समजा गाडीतून पेट्रोल काढून 2-1 टाक्या जर फवारून घेतल्या त्यावेळेस तर त्याला काही होत नाही. पण नंतर हे बघा आता हे पिस्टन पूर्ण स्क्रॅच पडलेले आहे त्याला. बिगर ऑइलचं जर मशीन चाललं तरी असं होतं. पिस्टनला स्क्रॅच वगैरे पडतात. त्याच्यामुळं जरा 2 स्ट्रोक मशीनमध्ये पेट्रोलला ऑइल मिळवावंच लागतं 40 ml. 4 स्ट्रोकला ऑइल वेगळं येतं समजा साईडनं. हे बघा नवीन सिलेंडर घेतला आपण, मस्त एकदम क्लीन आहे. काही जास्त महाग भेटत नाही, एकदम हिशोबात होऊन जातं. जर तुम्हाला जवळपास एखादं मोठं मार्केट असेल ना तिथं तुम्हाला यांचे स्पेअर पार्ट भेटतीलच. आणि व्हिडिओ बघून तुम्ही शिकू शकता कसं करायचं, काय करायचं, कसं फिटिंग करायचं. तर आपण हा जो पिस्टन आहे त्याला एक लॉक बसून घेतोय. समोरची बाजू जी आहे का तिकडची समजा कॉईल आहे बघा, समोरून प्लगचा वायर आलेला आहे त्या साईडचं एक लॉक पहिले बाहेरच बसून घ्यायचं. लॉक बसवायला थोडा त्रास देते ते, समजा टाईट असतं पण त्याच्यामुळं म्हणजे बसून जाते, काही नाही. टेस्टरनं आपण बसून शकतो. आणि हा जो ॲरो आहे बघा, पिस्टनवर एक ॲरो असतो, तो ॲरो सायलेन्सरच्या बाजून ठेवायचा. सायलेन्सर उजव्या हाताला असतो. आता मी पाठीमागून बसलेलो आहे, उजव्या हाताला सायलेन्सर आहे, त्या साईडला ॲरो ठेवायचा. प्रत्येक पिस्टनवर एक ॲरो येतो. आता ही निडल बेरिंग आहे, त्याला ऑइल वगैरे मारून क्रँकमध्ये आपण बसून घेतली. त्याच्यानंतर ही मधली जी पिन आहे निडल पिन, ती पिन आपण बसून घेऊ. समोरचा लॉक लावून घेतला म्हणजे नंतर आपल्याला ती अडचण होत नाही, तिकडून लॉक बसवता येत नाही. नंतर एक लॉक बसून घेतला, पिनमध्ये गेली. आता कपडा लावून घेतोय कारण की अलीकडचा लॉक आपल्याला तिकडं बसवल्यावर बसवायचा आहे. तो बसवायच्या टायमाला जर उडाला परत तसंच नको व्हायला, क्रँकमध्ये गेला आणि परेशानी परत हाताना. लॉक बसवायला थोडं अडचण करतो पण बसतो, काही अडचण नाही. आणि या 2 स्ट्रोक मशीनला फक्त 2च रिंगा येतात. 4 स्ट्रोकला जसे ऑइल रिंग वगैरे हे सगळं मिळून असे 4-5 रिंगा येतात. 4 रिंगात आपण धरूनच चालू, कारण की एकमध्ये ऑइल रिंग असते समजा 4 स्ट्रोकला. त्यांचे नंबर असतात, 1 नंबर 2 नंबर असे रिंग आपल्याला बसवावं लागतं. पण याच्यात तसं काही नाही, कोणती रिंग तुम्ही खाली बसवा कोणती वर बसवा त्याचं काही अडचण नाही. फक्त त्यांना लॉक दिलेले आहे, त्या लॉकमध्ये त्यांना व्यवस्थित बसवायचं. इंजन पॅकिंग किट भेटते, ती किट लावून ॲनाबॉन्ड लावून घ्यायचं आहे बघा. आपण ॲनाबॉन्ड लावतोय, ॲनाबॉन्ड व्यवस्थित लावून घेतलं का म्हणजे मग ते लीक होत नाही. लीक नाही झालं मशीननं तर मशीन सर्व्हिस चांगले देतं, स्टार्ट व्हायला अडचण करत नाही.